राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा, कोकण मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी, शेतकरी चिंतेत, नुकसानीच्या भीतीने बागायतदारांसमोरच संकट। ढगाळ वातावरणामुळे धुळे जिल्ह्यातील रब्बी पिकांना मोठा फटका, हरभरा पिकांवर खोड अळीचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती फवारणी करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला। वाशिममध्ये 2-3 दिवसांपासून ढगाळ वातावरण, हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट। अतिवृष्टीमुळे बाधित 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा लाभ मिळणार, एनडीआरएफ एसडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। अहमदनगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान, 10,000 हेक्टरवरचा कांदा पीक वाया गेल्याचं चित्र, गहू आणि हरभरा पिकाचंही मोठं नुकसान। रायगडमध्ये अवकाळीचा फटका, आंबा काजूचा मोहर गळाला, किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता, आंबा काजू बागायतदार चिंतेत। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, अवकाळी पावसाचा कांदा, हरभरा, गहू, कपाशी पिकाला फटका बसणार, शेतकरी चिंतेत। अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका, तुरीच्या दरामध्ये पुन्हा वाढ होण्याचे संकेत, वाशिमच्या बाजारामध्ये तुरीचा दर 9,000 उत्पादनामध्ये घट होणार असल्यानं भाव वाढ। सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, मंगळवारी पहाटेच्या सुमारास सातारा शहरामध्ये पावसाची हजेरी लागली, धुकं आणि ढगाळ हवामानाचा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता।